राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जून 2016 ची तारीख ठरवण्यात आली आहे, ती वाढवून 2017 करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। ते आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते। गेली 10 वर्ष आम्ही कर्जमाफीसाठी पाठपुरावा करतोय, त्याचा परिणाम म्हणून आज काही प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। दरम्यान ज्या 40 लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे त्या सर्वांची यादी शिवसेनेला द्या असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे सध्या नाशिक पुणतांबा मार्गे औरंगाबादच्या दौऱ्यावर पोहोचले। मी तमाम शिवसैनिकांना पण सांगणार आहे की तुम्ही सुद्धा आपापल्या गावागावात खेड्यापाड्यात जसं आंदोलनाला उतरलं होतात तसंच आता शेतकऱ्यांच्या मदतीला उतरा। कोणी बँकेचा अधिकारी किंवा इतर कोणी त्याला या त्याच्या न्यायासाठी नडत असेल, अडवत असेल तर तो नडणं अडवणं कसं सोडवायचं हे तुम्हाला कळतं। ते ताबडतोब तिकडे लक्ष घालून त्याला न्याय मिळवून द्या। ह्या निर्णयामध्ये शिवसेना सुद्धा सामील आहे। शिवसेनेचं दडपण नसतं तर जे मी आधी सांगितलं की शेतकरी कर्जमुक्ती ही फॅशन मानणाऱ्या मानसिकतेच्या लोकांना कर्जमुक्ती करायची होती का, आणि शेतकरी एकवटला, शिवसेना त्याच्या पाठी उभी राहिली म्हणूनच हे शक्य झाले तर सत्य आहे। पुढील 24 तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला। उत्तर कोकण म्हणजे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय। मुंबईत काही भागात मुसळधार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल। 4 दिवसानंतर म्हणजे गुरुवारनंतर मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवलाय। आणि मुंबईमध्ये पण अतिवृष्टी होऊ शकते एखाद दुसऱ्या ठिकाणी, पण उत्तर कोकणमध्ये बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता पुढच्या 24 तासामध्ये आहे। आणि तसं पाहिलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पण मध्य महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल पुढच्या 2 ते 3 दिवसानंतर, पण कोकणामध्ये परिस्थिती हीच राहील। बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता कोकणामध्ये पुढील 3 दिवसामध्ये तशीच परिस्थिती राहणार आहे। शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। कोकणात कालपासून पावसानं हजेरी लावली आहे तर कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे। अजूनही काही भागात मुसळधार पाऊस पडतोय। बाकी ठिकाणी पावसाची संततधार आहे, मात्र रात्रीपासून ही संततधार आहे। राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण या सगळ्याच परिसरात रात्रीपासून पावसाच्या सरी सुरू आहेत। सिंधुदुर्गाच्याही काही भागात या पावसानं हजेरी लावली आहे। सावंतवाडी, बांदा या भागात पावसानं हजेरी लावली आहे। या पावसानं कोकणातील शेतीच्या रखडलेल्या कामाला वेग येणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसानं चांगला जोर धरला असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात 290 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर सर्वाधिक पाऊस हा गगनबावडा तालुक्यात पडलाय, त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। पंचगंगा नदीवरचा राजाराम बंधारा सकाळी पाण्याखाली गेला। जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसानं दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत होता। तसंच पावसानं ओढ दिल्यानं शेतीची सर्व कामं खोळंबली होती, मात्र आता पाऊस आल्यामुळे खोळंबलेली भात लावणीची कामं जोमानं सुरू झाली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेड तालुक्यातल्या दहिवली मार्गावरची दरड आता हटवण्यात आली असून या मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे। शनिवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळेझोळीची वाडी इथल्या उतारात ही दरड कोसळली होती, त्यामुळे काही काळ हा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता। तब्बल 24 गावांसाठीचा हा मार्ग असून गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी दरड कोसळली होती, म्हणून या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती, मात्र त्यावर काहीच कार्यवाही केली नसल्यानं दरड कोसळल्याचा आरोप होतोय। आता वेळीच काही उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात हा रस्ताच वाहून नदीत जाण्याची भीती वर्तवली जाते। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे। गेल्या 24 तासात 368 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासात 468 तर नवजा तालुक्यात 486 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोयना पाणलोट क्षेत्रातील 2 दिवसांच्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। सध्या धरणात 17.11 TMC इतका पाणीसाठा झाला आहे। पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना आठवण होते ती लोणावळ्याच्या भुशी डॅमची। भुशी डॅम भरून वाहू लागलाय। लोणावळा शहरात शनिवारी आणि रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी डॅम भरून वाहू लागलाय। पावसाळ्यात भुशी डॅम ओव्हरफ्लो झाल्यावर धरणाच्या भिंतींवरून फेसाळत वाहणाऱ्या पाण्यात डुंबण्यासाठी या ठिकाणी
पर्यटकांचा जणू कुंभमेळाच भरतो। यावर्षीच्या पावसाळ्यातलं पर्यटकांचं पहिलं शाही स्नान भुशी डॅमच्या पाऱ्यांवर पार पडलं। शनिवारी दुपारनंतर लोणावळ्यात 26 तासात 200 मिलीमीटर पाऊस झाला। सोमवारी सकाळी 10:30च्या सुमाराला भुशी धरण काठोकाठ भरलं आणि पाणी भरून वाहू लागलं। मागच्या वर्षी 2 जुलैला भुशी डॅम भरला होता। यावर्षी तुलनेत लवकरच धरण भरलं। शनिवार, रविवार आणि सोमवार असा लॉंग वीकेंड पर्यटकांना मिळाला होता, त्याचं सार्थक झालं। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आलेल्या समुद्राला उधाणामुळे कोकण किनारपट्टीची धूप होण्यास सुरुवात झाली आहे। गुहागरमधील वेळणेश्वर गावातील कोळी बांधवांच्या घरात हे पाणी शिरल्यामुळे इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। वेळणेश्वर इथं समुद्राचं पाणी गावात घुसू लागलंय। सध्या समुद्राला भयानक भरती असल्यानं त्याचं तांडव किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे। अमावस्येच्या भरतीपासून समुद्राच्या उधाणाला कोकणात सुरुवात होते, मात्र आता 4 दिवस उलटूनही समुद्राच्या अजस्र लाटा सध्या किनाऱ्याच्या भागात धुमाकूळ घालतायत। सध्या समुद्राचं भयानक रूप पाहायला मिळतंय। 4.5 मीटर उंचीच्या लाटांनी सध्या किनारी भागात तांडव माजवलाय। समुद्राला आलेल्या या उधाणाचे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर लाटांचं तांडव पाहायला मिळतंय। सलग 4थ्या दिवशी किनाऱ्यावर समुद्राच्या अजस्र लाटा आपटतायत। पुनर्वसन झालेल्या माळींची पहिल्याच पावसात बिकट अवस्था झाली आहे। माळींमधील घरांना तडे गेले आहेत, रस्ते खचलेत। आंबेगाव पुणे नव्यानं उभारण्यात आलेलं हे गाव अक्षरशः भेगाळलंय। 4 वर्षांपासून संपूर्ण माळीण गाव डोंगर खचून त्याखाली गाडलं गेलं होतं। त्यानंतर स्मार्ट व्हिजन म्हणून गावाचं पुनर्वसन करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या गावाचं उद्घाटनही झालं। माळीणवासियांना नवं घरं मिळाली, मात्र ही घरं पहिल्याच पावसात खचून गेली आहेत। हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे। पनवेल जवळच्या गाढेश्वर नदीत दोघांचा बुडून मृत्यू झालाय। किशोर मोतीराम चामूर वय वर्ष 50 आणि दीपक मोहन खडू वय वर्ष 12 अशी या 2 मृतांची नावं आहेत। दोघंही नवी मुंबईतल्या खारचे रहिवासी आहेत। कुटुंबासमवेत दोघंही पिकनिकसाठी आले होते। भायखळा तुरुंगात महिला कैदी मंजुला शेट्टेच्या मृत्यूप्रकरणी 6 पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जे रुग्णालयानं कैदी मंजुला शेट्टेच्या शवविच्छेदनात तिचा मृत्यू मारहाणीनं झाल्याचं म्हटलंय। त्यामुळे आता पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का झाला हे देखील उघड झालंय। शनिवारी ज्या महिला कैद्यांनी जेलच्या छतावर चढून आंदोलन केलं त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले। या महिला कैद्यांमध्ये बहुचर्चित शीणा बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर देखील गुन्हा दाखल झालाय। सर्व महिला कैद्यांवर दंगा करणं, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले। शुक्रवारी रात्री मंजुला शेट्टे या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला, पण त्याची माहिती देण्यास प्रशासनानं टाळाटाळ केली। त्यानंतर महिला कैद्यांनी आंदोलन करून जेल प्रशासनाला मंजुला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला। दरम्यान जेल विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजवर्धन यांच्या कार्यालयाला याविषयीची कल्पनाही नव्हती अशी माहिती देण्यात आली आहे। अंधेरी स्टेशनवर 22 वर्षांच्या क्षितिजा सूर्यवंशी या तरुणीनं गाडी खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीचे 3 डबे अंगावरून गेले तरी क्षितिजाचे प्राण वाचले। क्षितिजा गाडी आणि रुळांखालचे स्लीपर्स यातल्या मधल्या फटीत अडकल्यानं सुरक्षित राहिली। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालंय। क्षितिजा आधी प्लॅटफॉर्मवर उभी राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होती। त्यानंतर काही वेळानं कॉल कट करून तिनं येणाऱ्या गाडीखाली उडी मारली। रोज क्षितिजा संध्याकाळी 5:30 वाजता क्लासला जाण्यासाठी अंधेरीहून विलेपार्ल्याला जाण्यासाठी गाडी पकडते। या घटनेनंतर क्षितिजावर कूपर रुग्णालयात उपचार करण्यात आले। काही दिवसांपूर्वी अशीच घटना कुर्ला रेल्वे स्थानकात घडली होती। कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रुळांमधून जाणारी प्रतीक्षा मायकर नावाची तरुण गाडीखाली आली, पण गाडीखाली येऊनही ती वाचली होती। अंबरनाथ जवळच्या वांगणीत 2 कुटुंबातील भांडण सोडवायला गेलेल्या 2 पोलिसांवरच हल्ला करण्यात आला। कोयता, चॉपर, हॉकी स्टिकनं झालेल्या या हल्ल्यात कोळगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप गोसावी आणि हवालदार संजय गोरे जखमी झाले। त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। वांगणीजवळच्या कुडसावरी गावात शंकर पारधी आणि संभाजी पारधी यांच्या कुटुंबांमध्ये शनिवारी रात्री हाणामारी सुरू होती। त्याची खबर पोलिसांना मिळाली। पोलिसांनी गावात जाऊन भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण अंदाजे 15 जणांच्या टोळीनं पोलिसांवरच प्राणघातक हल्ला चढवला। यानंतर पोलिसांनी कोळगाव पोलीस ठाण्यात शंकर पारधी, देविदास शिसवे, रघुनाथ पारधी, अंकुश देशमुख, महेश रोकडे आणि संजय पारधी यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल केला। नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंतमध्ये एका 5 वर्षाच्या मुलाची तोंड दाबून हत्या करण्यात आली। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली। हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। नगर जिल्ह्यातील शेवगावातील 4 जणांच्या हत्येप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। जिल्ह्यातील नेवासा इथून आरोपींना अटक करण्यात आली आहे।
उमेश भोसले, अल्ताफ भोसले अशी आरोपींची नावं आहेत. गुन्ह्यात वापरलेली हत्यारं देखील आरोपींकडून जप्त करण्यात आली आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरीच्या उद्देशाने हे हत्याकांड झाल्याची माहिती समोर येते. लोणावळ्यातल्या क्रांतीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बबन जयवंत धिंदळे या 38 वर्षीय इसमानं बायको आणि मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे. मुलालाही मारण्याचा त्यानं प्रयत्न केला, मात्र यात मुलगा बचावलाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. बबननं 30 वर्षीय पत्नी दीपाली आणि 11 वर्षीय मुलगी दीप्तीची दौऱ्याच्या सहाय्यानं गळा आवळून हत्या केली. 9 वर्षीय मुलगा रोहितलाही गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला, पण यात रोहित बचावलाय. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. सतत गैरहजर राहणाऱ्या 56 कामगारांना भिवंडी निजामपूर महापालिका आयुक्तांनी कामावरून कमी केलं होतं. तसंच 131 कर्मचाऱ्यांना निलंबित का करू नये अशा नोटिसा पाठवल्या. या कारवाईमुळे विजय गोहिल नावाच्या 30 वर्षीय कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली. नवं काम न मिळाल्यानं विजयची घरात रोज भांडणं होत होती. 2 लहान मुलांच्या पोषणाची जबाबदारीही त्याच्यावर होती. अखेरीस त्यानं विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. लोणावळा नगर परिषदेतील भाजपचे गटनेते भरत हरपुडे यांचं जात प्रमाणपत्र रद्द आहे. भरत हरपुडे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीकडून रद्द करण्यात आलंय. त्यामुळे हरपुडे यांचं नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. कुणबी जात प्रमाणपत्रावर हरपुडे यांनी इतर मागास प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. भरत हरपुडे हे लोणावळा नगर परिषदेत पाणी पुरवठा समितीचे सभापतीही आहेत. कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसचं नाव बदलून अंबाबाई एक्सप्रेस करावं या मागणीसाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात आलंय. अंबाबाई भक्त मंडळ, शाहूप्रेमी आणि शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजक हे अंबाबाईला विष्णुपत्नी महालक्ष्मी करण्याचा घाट घालत आहेत असा आक्षेप अंबाबाई भक्त मंडळाचा आहे. याबाबतच कोल्हापुरात अंबाबाई भक्त मंडळ विविध मार्गानं आंदोलन करत आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची आज 143वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कोल्हापुरात शाहू महाराजांच्या जन्म ठिकाण असणाऱ्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये कोल्हापूर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अभिवादन केलं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यानंतर कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, महापौर हसीना फरास, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी दसरा चौकात कोल्हापूर शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, लेझिमची प्रात्यक्षिकं दाखवली. त्यानंतर शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध चित्ररथांचा समावेश होता. आज संत तुकारामांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण बेलवडी इथं पार पडलं. सणसर इथून पालखी पहाटे 6 वाजता बेलवडीकडे रवाना झाली होती. बेलवडीत हा सोहळा अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतल्या अनेक विठ्ठल भक्तांनी बेलवडीत गर्दी केली होती. यावेळी तुकोबांच्या पालखीत सामील असलेल्या अनेक वारकऱ्यांनी रिंगणाच्या निमित्तानं तुकोबांच्या पालखीभोवती प्रदक्षिणा घातली. या रिंगण सोहळ्यात सर्वात शेवटी तुकोबांच्या पालखीचा अश्व रिंगणात सोडण्यात आला. तरी या मानाच्या अश्वानंही तुकोबांच्या पालखीला प्रदक्षिणा घातली. रिंगण सोहळ्यात मानाच्या अश्वाला विशेष महत्त्व असतं. या अश्वाच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झंबड उडते. बेलवडी इथल्या रिंगणानंतर तुकारामांची पालखी निमगाव केतकी इथं रवाना झाली. आज पालखीचा मुक्काम निमगाव केतकी इथं असेल. माऊलींचा पालखी सोहळा तरडगावहून फलटणकडे दुपारच्या 20व्यानंतर मार्गस्थ झाला. फलटणमध्ये ठिकठिकाणी भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. जिंतीनाका राम मंदिर इथं फलटणकरांनी पालखीच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली. फलटण विमानतळ या ठिकाणी पालखीचा आज मुक्काम असणार आहे. मुस्लिम बांधवांनी वेगळी इफ्तार पार्टी पुण्यामध्ये साजरी केली. गरीब शेतकऱ्यांना गायी आणि शेळ्या देत इफ्तार पार्टीनिमित्त भेट देण्यात आल्या. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गायी आणि शेळ्या भेट देण्याचा उपक्रम राबवला. गायी आणि शेळ्यांमुळे गरीब शेतकऱ्यांना जोडधंदा मिळेल, त्यामुळे शेतकरी आत्महत्यांकडे वळणार नाहीत. तसंच हिंदू मुस्लिम ऐक्य वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. हिदायत संस्था, आदर्श मित्र मंडळ आणि भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या वतीनं हा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. 3 वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही असं सांगत भारतात काय बदल झालेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारत वेगानं प्रगती करतोय. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभार होण्यास मदत झाली आहे. सरकार चालवण्याच्या कार्यपद्धतीत बदल झालेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. भारतात गुंतवणुकीचे सर्वोत्तम वातावरण आहे असंही मोदींनी आपल्या भाषणात नमूद केलं.
जब भारत आतंकवाद की बात बताता था आज से 20-25 साल पहले, उनके गले नहीं उतरता था। विश्व के लोगों को लगता है ये तो आपका लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम है, क्योंकि उन्होंने भुगता नहीं था, अनुभव नहीं किया था। आज विश्व में किसी को टेररिज्म समझाना नहीं पड़ रहा है, टेररिस्टों ने समझा दिया है। हम समझाते थे, समझ नहीं आता था, टेररिस्टों ने समझा दिया है। लेकिन जब हिंदुस्तान सर्जिकल स्ट्राइक करता है, तब दुनिया को ताकत का अनुभव होता है कि भारत संयम रखता है, लेकिन जरूरत पड़े तो भारत अपने सामर्थ्य का परिचय भी देता है। छत्तीसगडच्या सुकमामध्ये 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। भारतीय जवानांकडून सुकमात नक्षलवाद्यांविरोधात विशेष ऑपरेशन राबवण्यात येत आहे। यावेळी भारतीय जवानांशी झालेल्या चकमकीत 20 नक्षलींचा खात्मा करण्यात आल्याची माहिती बस्तरचे डीआयजी सुंदरराज यांनी दिली आहे। गुलमर्गमध्ये रोपवे केबल तुटून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला। जोरदार वारे वाहत असल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। मृतांमध्ये 4 पर्यटकांचा समावेश असून ते दिल्लीतल्या शालिमार बाग इथं राहणारे आहेत। जयंत अंद्रास्कर, त्यांची पत्नी मानसी आणि मुलगी अनघा आणि जानवी अशी त्यांची नावं आहेत। अंद्रास्कर कुटुंबीय हे मूळचे नागपूरचे राहणारे आहेत। उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर इथल्या लेडीज सिंघम श्रेष्ठा सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या भाजपच्या नेत्याकडून पोलिसांनी दंड आकारला, त्यावेळी या नेत्यानं दादागिरी करण्याचा प्रयत्न केला। एकीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कायदा आणि सुव्यवस्था आणण्यास प्रयत्नावरून दिसतंय। बँकेच्या लॉकरमध्ये जमा करण्यात आलेल्या किमती वस्तूंची चोरी झाल्यानं अथवा काही दुर्घटना झाल्यास बँक जबाबदार नसेल अशी धक्कादायक माहिती समोर आली। आरटीआय कार्यकर्ते कुश कार्लरा यांनी माहितीच्या अधिकाराखाली हा प्रश्न विचारला होता। त्यावर उत्तर देताना बँकेतील लॉकरला बँक जबाबदार राहणार नाही अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकारी क्षेत्रातील 19 बँकांनी दिली आहे। आमचे आणि बँक ग्राहकांचे संबंध हे घरमालक आणि भाडेकरू यांच्यासारखे असून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकारी क्षेत्रातील 19 बँकांनी हात वर केले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।